ठाण्यातून बोरिवलीच्या दिशेने उभारण्यात येत असलेल्या नव्या भुयारी मार्गाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारावा अशी मागणी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरव राव आणि महापौर शर्मिला गायकवाड यांना निवेदन देण्यात आले। तसेच ठाणे महापालिकेच्या महासभेत हा विषय सूचनांच्या माध्यमातून मांडण्यात येणार असून सर्व नगरसेवकांनी या स्मारकासाठी पाठिंबा द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे। नव्याने उभारल्या जाणाऱ्या बोरिवली ठाणे भुयारी मार्गाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी सकल मराठा समाजाची भूमिका आहे। मागणी मान्य न झाल्यास सकल मराठा समाज आक्रमक भूमिका घेईल असा इशाराही देण्यात आला आहे। पत्रकार बांधवांचे खूप खूप आभार की ते लगेच आमच्या सकल मराठा समाजाच्या मागणीनुसार 2 मिनिटात हजर झाले, म्हणून आम्ही त्यांचे समाजातर्फे खूप खूप आभार मानतो। आम्ही सकल मराठा समाजातर्फे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम इथे करत असतो आणि समाज हा ठाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आम्ही जातीभेद कधीही कुठला केला नाही करणार आहोत। ह्याच्या पुढेही आमची फक्त मागणी आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक जे मुंबई टू ठाणे हे टर्नल बनतं आहे, तिथे आम्ही ऑलरेडी 2017ला नाव दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक। आम्ही आयुक्त साहेबांना ती मागणी केली आहे, महापौर मॅडमला आम्ही मागणी केलेली आहे, आमचे उपमहापौर त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि आज सूचना मांडलेली आहे स्नेहा रमेश आंबळे यांच्या माध्यमातून। आज तो महासभेत विषय आहे, सर्व नगरसेवकांनी त्याला पाठिंबा देऊन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हे लवकरात लवकर व्हावं अशी सकल मराठा समाजातर्फे मी आज मागणी करतोय। जर का मागणी पूर्ण झाली नाही तर त्यांनी हा इशारा समजावा आणि पुढची वाटचाल ही सकल मराठा समाजातर्फे होणार आहे। अशा प्रकारचं स्मारक असणार जेणेकरून ठाणे मुंबईकरांना ते दर्शन मिळेल। तुम्ही बघाल तर छत्रपती संभाजीनगर असेल, जे आपली मोठमोठे सिटी आहेत महाराष्ट्राच्या, तिथे प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, भव्य दिव्य असतं। आपल्याही तळपाईला स्मारक आहे, पण जे आता नवीन टर्नल बनतंय तिथे जर का केलं तर मुंबईवरनं येणारा प्रत्येक माणूस हे महाराजांचं दर्शन करूनच पुढे जाईल अशी सकल मराठा समाजातर्फे आमची प्रार्थना आहे आणि मागणी आहे।